दिवंगत नेते रा.सु. गवईंच्या स्मारकाचं उद्घाटन आहे। अमरावतीत मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील उपस्थिती असणार आहे। दिवंगत नेते माजी राज्यपाल रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या भव्य स्मारकाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावतीत विद्यापीठ परिसरात हा सोहळा होईल। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शुभ हस्ते या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दाहाट यांनी। रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सु. गवई यांचं भव्य दिव्य स्मारक जे आहे अमरावतीमध्ये साकारलं गेलेलं आहे। जर पाहिलं तर मी सध्या दादासाहेब गवईंच्या या स्मारकामध्ये आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर दादासाहेब गवईंनी ज्या काही सुरुवातीच्या काळामध्ये राजकारणात असतील, बालपणी असतील, शिक्षण चळवळीमध्ये असतील, आंबेडकरी चळवळीमध्ये असतील आणि जे काही अमरावती आणि विदर्भ आणि महाराष्ट्रासाठी जे काही त्यांचे कामं असतील त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये कामं केली असतील, संपूर्ण लेखाजोखा मांडणारा संपूर्ण या ठिकाणी चित्रपट या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। म्हणजे आपण जर बघितलं की या ठिकाणी दिल्लीच्या बोट क्लबवर 1978 साली जे आहे दादासाहेब गवईंनी या ठिकाणी उपोषण केलं होतं, त्या अनुषंगाने संपूर्ण या ठिकाणी इंदिरा गांधी म्हणजे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सुद्धा उपोषणाला भेट दिली होती। तो सुद्धा एक छायाचित्र आपल्याला दिसून येत आहे। 1957 मध्ये त्यांनी गाडगेबाबांच्या कीर्तनाचा या ठिकाणी खूप प्रभाव त्यांच्यावर होता, त्या अनुषंगाने त्यांचं एक या ठिकाणी छायाचित्र या ठिकाणी दिसून येत आहे। कर्मभूमी अमरावती शिक्षणाच्या उंबरठ्यावर जननी जन्मभूमी आणि विदर्भ महाविद्यालयातील दिवस असा संपूर्ण जे माहिती आहे या ठिकाणी या स्मारकामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। निश्चितच आगामी पिढीसाठी जे आहे जे काही तरुण पिढी असतील त्यांच्यासाठी निश्चितच या ठिकाणी प्रेरणादायी ठरणार आहे। कारण का नवीन पिढीला दादासाहेब गवई यांचा इतिहास माहीत पडावा, त्यांचं जीवनपट माहिती व्हावं, याच अनुषंगाने जे आहे राज्य सरकारने पुढाकार घेऊन त्यांचं अमरावतीमध्ये भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी तयार केलेलं आहे। आणि 30 तारखेला जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यांचा लोकार्पण सोहळा होणार आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। आणि आता पुण्यातील